भगवत कृपा उपस्थित आहे। आपण सर्वजण भगवंताला आणि बाबाला एकतेने प्रणाम करूया। भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम। महान त्यागी बाबा जुमदेव जी को प्रणाम। परमात्मा एक। सर्वांना माझा नमस्कार। परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ च्या वतीने बाबाच्या आदेशाप्रमाणे मानव धर्माचे सेवक संमेलन चांदणा पाटी या परिसरामध्ये सुरू आहे। त्या पित्तार्थ एका भगवंताची चर्चा बैठक सुरू आहे। या चर्चा बैठकीमध्ये सृष्टी आणि बुद्धीचे विधाता भगवान बाबा हनुमानजी उपस्थित यांना माझा प्रणाम। तसेच आपले सर्वांचे सद्गुरू महान त्यागी बाबा जुमदेव सुद्धा उपस्थित यांना सुद्धा माझा प्रणाम। तसेच आपल्या सर्वांची वाराणसी आहे ठुबरीकर ह्या सुद्धा या चर्चा बैठकीमध्ये उपस्थित यांना सुद्धा माझा नमस्कार। आणि तसेच परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाचे अध्यक्ष आजच्या चर्चा बैठकीचे अध्यक्ष श्री राजूजी मदनकर साहेब उपस्थित आहे यांना सुद्धा माझा नमस्कार। तसेच परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाचे उपाध्यक्ष साहेब मनोहरजी देशमुख साहेब उपस्थित आहे यांना माझा नमस्कार। तसेच परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाचे कोषाध्यक्ष श्री प्रवीणजी उराडे साहेब उपस्थित आहेत साहेबांना सुद्धा माझा नमस्कार। तसेच परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाचे संचालक श्री वासुदेवजी पडोळे साहेब उपस्थित आहेत पडोळे साहेबांना सुद्धा माझा नमस्कार। तसेच परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाचे संचालक आणि या कार्यक्रमाचे आयोजक श्री टीकारामजी भेंडेकर साहेब उपस्थित आहेत साहेबांना सुद्धा माझा नमस्कार। तसेच परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाचे संचालक श्री विठ्ठलभाऊ क्षीरसागर उपस्थित आहेत त्या भाऊला सुद्धा माझा नमस्कार। तसेच परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाचे मार्गदर्शक आणि या कार्यक्रमाचे सूत्रसंचालक संजयजी चाचरे साहेब हे सुद्धा या बैठकीमध्ये उपस्थित यांना सुद्धा माझा नमस्कार। आणि सर्व सेवक सेवकिनी बाळगोपाळ सर्वांना माझ्या मनापासून नमस्कार। या ठिकाणी आपण सर्व उपस्थित आहोत। या ठिकाणी भगवत कृपा उपस्थित आहे आणि आपण भगवत कृपेचा लाभ घ्यायला इथं बसलेलो आहोत। कारण की आपण ज्या वेळेस आपण मार्गामध्ये होतो पुष्कळचे लाभ आपल्याला मिळाले होते। टीव्ही महारोग कॅन्सर दारूचे दुकान आपला पूर्ण घरगृहस्थी बाहेर होती। आपल्या ह्या मानव धर्मामध्ये प्रवेश करून आणि 33 कोटी देवांना आपण विसर्जन करून एक परमात्माच्या मार्गाने आपण विलीन झालो आणि आपण ह्या मानव धर्माचे सेवक झालो। महान त्यागी बाबा जुमदेवनं आपल्याला सर्व तत्व शब्द नियमाने आपल्या सर्व सेवकाला बांधून दिलं आणि आपण सर्व सेवक परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाच्या आदेशाप्रमाणे ज्या ज्या परिसरामध्ये सेवक संमेलन असतात त्या त्या परिसरामध्ये स्वतःच्या पैसे खर्च करून जाणे आपण सेवक संमेलन येतो आणि सेवक संमेलन काहीतरी आपल्याला न्यायाचे आहे। आपली घरगृहस्थी उंचायची आहे। आपण कुठं चुकलेलो आहोत तिथं आपल्याला शिकायचे आहे आणि रस्ता आपला हा एक सेवक संमेलनाचे आहे आपल्याला। कारण की सेवक संमेलन हवं इथूनच आपल्याला रस्ता मिळतोय। आपण मानव आहोत, चुकीचे पात्र आहोत। छोट्या छोट्या चुकीमुळे
आपण मायनस होतो, आपल्याला रस्ता मिळत नाही, आपण आपल्या घरी बसून राहतो, रोज सकाळ संध्याकाळ, सकाळी विनंती सायंकाळी प्रार्थना करतो, पण यश मिळत नाही। यश आपल्याला कुठं मिळेल? ह्या भगवत भक्तीमध्ये मिळेल। रस्ता तुम्हाला भगवत भक्तीमुळे मिळेल, आपल्या घरी बसून राहण्यावर मिळणार नाही। आम्ही सुद्धा या मार्गात यायच्या अगोदर भरपूर दुःखी होतो। माझे भाऊ सर्वश्री मोहनजी जिपकाडे यांना खूप दारूचे व्यसन होतं। रोज सायंकाळला दारू पिऊन यायचे आणि सकाळी कोणीतरी एखाद्या व्यक्तीनं त्याला कोणी शब्दामध्ये अगर बोललं आणि सायंकाळ दारू पिऊन आला, तो जंगी तलवार काढायची आणि त्याला पाजून सांगते घरी यायचे, पण मारायचे नाही, फक्त धमकी देत होते। खूप दिवस खूप काळ काढला, त्यानंतर माझ्या वहिनीला सुद्धा बाहेरचं लागलं आणि आईला सुद्धा बाहेरचं लागलं। आईला असं लागलं की सापाला मारलं आणि त्या सापाला फाडून सणाने त्या सापाला डॉन्स करावं माझ्या आईच्या हाताला। माझ्या आईचा हात खूप मोठा फुगलेला होता। आमचं पूर्ण जीवन पूर्ण बरबाद झालं होतं। खावाला मोहताज होतो आम्ही, आम्हाला अन्न सुद्धा मिळत नव्हतं। गाव सोडून दुसऱ्या गावाला जावं लागलं, त्या ठिकाणी अन्न मिळलं नाही। त्या ठिकाणी तुळशीच्या जेवढं बोल टाकते ते बोल उकळून सगळ्यांनी त्याच्यातले बी पाण्यामध्ये भिजवून आम्ही खाल्लेले आहे। अशी दिशा होते। आणि जेव्हा गाव सोडून गेल्यावर काही कालावधीमध्ये एक हा मानव धर्माचा सेवक मिळाला। त्या सेवकाला सांगितलं की एक अगरबत्ती या मार्ग मी स्वीकारलेला आहे, ह्या मार्गामध्ये सर्व दुःख नाहीसं होतं, तुझ्यावर सुद्धा एवढं दुःख आहे, तुम्ही ह्या मार्गामध्ये येऊन जा। ह्या मार्गाचा सेवक खरोखर जो हा मार्गामध्ये पहिल्यांदा जेव्हा प्रवेश करतो, पहिल्या दिवशी जो प्रवेश करतो त्याचा चेहरा बिलकुल चकचकीत दिसतो, कारण की तो ओळखून येतो शंभरामध्ये हा मानव धर्माचा सेवक आहे म्हणून। त्यावेळेस माझ्या भावाला तो सेवक दिसला, म्हणजे तू आज खूप चकचकीत दिसत आहे, कालपर्यंत तर तू उदास होता, लेकिन आज तुझ्यामुळे असं का झालं आहे की तुझ्या चेहऱ्यावर खूप सारी रौनक दिसत आहे। त्यांनी सांगितलं की मी एक अगरबत्ती मार्ग स्वीकारलेला आहे, 33 कोटी देवांचे विसर्जन केलेलं आहे, जे माझ्यावर दुःख होतं ते क्षणामध्ये नाहीसं झालेलं आहे। माझ्या भावाची हिंमत वाढली, आमच्यावर खूप सारं दुःख होतं, आम्ही बरेचसे देवदेवतेकडे गेलो, कोंबडे बकरे कापले, पण कुठेही आराम मिळाला नाही। त्या सेवकाने रस्ता सांगितला, त्यांनी सांगितलं की त्या शास्त्री नगरमध्ये नामदेवरावजी चांदेकर आहे म्हणे, त्यांच्याकडे जा, तुला ते रस्ता दाखवतील। आणि सकाळी उठून माझे भाऊ आंघोळ वगैरे केली, नामदेवराव चांदेकरच्या घरी गेले आणि त्याला सांगितलं की तुला व्यसन सोडावं लागते,
व्यसन जर सोडत असतील तुला हा मार्ग भेटते त्याचा भेटत नाही. माझ्या भावाने त्याच दिवशी सांगितलं त्यांच्या घरी सकाळी की मी व्यसन सोडायला तयार आहो. तर त्याच वेळेस चांगलेल्या काकाजीनं त्यांना शब्द दिला की जा तू आपल्या घरी आणि एक भगवान बाबा हनुमानजी नावाची अगरबत्ती त्या दारामध्ये लावून दे. माझे भाऊ घरी आले. घरी आल्यानंतर मला सांगू लागले की म्हणजे मला एक अगरबत्ती लावायला लावली आणि भगवान बाबा हनुमानजीचे नाव घ्यायला लावलं. मी म्हटलं भाऊ मी तर रोज सकाळ संध्याकाळ मारुतीला पाणी नेऊन टाकतो, दिवा लावतो, मारुतीची पूजा करतो. हा कोणता एक भगवान बाबा हनुमानजी आहे की फक्त शब्द रूप होऊन आलेला आहे. मी म्हटलं ठीक आहे. तू म्हणते आपण एवढे कोंबडे बकरे कापले, एवढे सेवकाला अनेकाला आपण दारू पाजली, कोंबडे चारले, बकरे चारले, चला आपण हा तरी करून भाऊ आपण. त्यांना शेवटचा रस्ता होता. त्यांनी सांगितलं मार्गदर्शकांनी शेवटचा रस्ता आहे हा, त्याच्यानंतर कोणताही रस्ता मिळणार नाही. त्यावेळेस एक ध्याची अगरबत्ती लावली. जे आमच्यावर दुःख 40 वर्षापर्यंत दुःख होतं, जे माझ्या आईला साप भारूनही दंश केला होता आणि वहिनीच्या अंगात भूत नाचलं होतं, ज्या वेळेस भगवान बाबा हनुमान या नावाची अगरबत्ती लावली, जेवढे दुःख होते, ज्या जाणत्यानं दुःख लावलं होतं, ते सर्व जाणते, ते सर्व दुःख त्या क्षणामध्ये नष्ट झालेलं आहे. कारण की मी पाहिलेलं आहे, कारण की माझ्यावर जेव्हा बिलतं 4 वाजता अगर आपण उठलो झोपून पाहिजे 4 वाजता तर काहीच दिसत नव्हतं, आणि जेव्हा 5 वाजता उठलो तर एवढीशी पोळी गोल बनवून झाली, त्याच्यावर भात आणि भाजी टाकून असं ठेवून द्यायचे दरवाजामध्ये आणि पाणी विस्तारून जात होते, पण ते जाते दिसत नव्हते आम्हाला. अशी त्यावेळेस पद्धती होती. ज्यावेळेस हा मानव धर्मामध्ये प्रवेश केला, सर्व दुःख क्षणामध्ये दूर झालं. आणि बाबाच्या निवासस्थानी जेव्हा आम्ही गेलो, बाबांना सांगितलं ज्या तुम्ही गावामध्ये राहता म्हणे, हे गाव खूप त्या गावामध्ये जाणते आहे म्हणे, आणि दारू पिणारे सुद्धा बरेचसे आहे म्हणे. तुम्ही ज्या गावामध्ये राहतात त्या गावामध्ये लोकांना राहू देत नाही म्हणे, असं ते गाव आहे म्हणे. तर तुम्ही ह्या सर्व आपल्या पूर्ण कुटुंबाला सोडावं लागेल, कारण की हे तुमचे जे कुटुंब आहे हे व्यसनी आहे. तुम्हाला हा मार्गामध्ये मरावं लागते म्हणे, आणि सर्व देवाचे विसर्जन करावं लागते म्हणे, तरच भगवान बाबा हनुमानजी तुमच्या घरी उभा राहील म्हणे. आम्ही त्याच वेळेस बाबाला शब्द दिला बाबाच्या निवासस्थानी की बाबा म्हटलं फक्त शब्दावर, मार्गदर्शनाच्या शब्दावर भगवान बाबा हनुमानजी उभे झाले आणि आमचे सर्व दुःख पूर्ण क्षणामध्ये नाहीसं गेलं. आता आम्हाला काही टेन्शन नाही, आम्ही मरून तरी चालेल असं आम्ही बाबाला वचन दिलं. त्या दिवसपासून आम्ही सुखमय जीवन जगत आहोत. बाबाच्या तत्व शब्द नियमाच्या माध्यमातून
आज परोपरी कार्य करायचा प्रयत्न करत आहोत. आपण सर्व सेवक बाबांना तत्वशब्द नियम दिलेले आहे. त्या तत्वशब्द नियमाने आपण बांधलेले आहोत. कारण की तत्वशब्द नियमाचे अगर पालन केलं नाही तर आपण दुःखाला पात्र होऊ शकतो. बरेचसे छोटे छोटे उदाहरण आहे. बाबांनी सांगितलं आहे चोरी करू नये, पण आम्ही बरेचसे सेवक कोणत्या प्रकारे चोरी करतोच. कोणाकडे इलेक्ट्रिकचं मीटर असून सही डायरेक्ट पोलावर लाईन घेऊन सही डायरेक्ट आपल्या घरी मीटर ते लाईन घेतात, ते सुद्धा चोरी आहे. आमचे बाई लोक 9 पायल्या गहू राहते आणि त्या चक्कीवर आपले 8 पायल्या गहू आहे. हे चुकीचं आहे. आपण बाबांनी सांगितलं खोटं बोलू नये, बिलकुल खोटं बोलायची नाही. चाहे इथं गर्दनवर छुरी बी होते ना तरी काही परवा नाही करायची, खरं म्हणजे खरं. हे बाबांनी सांगितलेलं आहे. पण आपण छोटं आपण चुक्या करतो. मी ज्यावेळेस मार्गामध्ये आलो आणि काही दिवसानंतर मी हातामध्ये ब्रेसलेट घातलं होतं आणि काही मार्गदर्शक माझ्या घरी आले आणि मी झोपलो होतो. कारण नाईट ड्युटी मी करो आणि दिवसानं मी आराम करो. काही मार्गदर्शक घरी आले, त्यांना मला उठवलं. हे उठ म्हणे, तू काहून झोपलाय? म्हणलं काकाजी नाईट ड्युटी केली मी झोपलो. त्यांनी जेव्हा हाताकडे पाहिलं म्हणजे हे गाव आहे. म्हणलं साहेब ब्रेसलेट आहे. ज्या वेळेस तुझ्यावर जेव्हा दुःख होतं तेव्हा ते हातामध्ये पाठीमागं होते. आज तू भगवान बाबा हनुमानच्या कृपेनं मान द्या की बाबा जुद्दीच्या आशीर्वादानं तू सुखमय जीवन जगत आहे. तो म्हणजे बदमाशी करू नका. पण तू त्याच दिवशी हाताचं ब्रेसलेट फेकलं. त्या दिवशी आजपर्यंत ब्रेसलेट घालत नाही. कारण की बाबांनी सांगितलंय शब्दाचं पालन करणे. अगर आपण शब्दाचं पालन केलं नाही आपण दुःखाला पात्र होऊ शकतो. आणि झालेले बरेचसे सेवक आहे. म्हणून सर्व सेवकाला माझी नम्र विनंती आहे की बाबाच्या जे तत्व शब्द नियम दिलेले आहे याचं तंतोतंती पालन करा. मी सुद्धा पालन करीन. एवढेच बोलून मी आपला शब्दाला विराम देतो. सर्वांना माझा नमस्कार. सर नमस्कार. अच्छा